हिंदूंचे अधिकार विशेष करून त्या काळात काय होते, तेव्हा 37 सालानंतर सावरकरांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हा अशी परिस्थिती अशी होती की हिंदूंचे राजकीय अधिकार आणि त्यांचे न्याय अधिकार, न्याय नागरी अधिकार ह्याच्यावरती मुस्लिम लीग करणं, जिनान करणं वगैरे आक्रमण होत होतं. की त्यांचं म्हणणं की आमची लोकसंख्या 20% आम्हाला 50% राजकीय हिस्सा द्या, तुम्हा हिंदूंना 80% हिंदूंना तुम्ही 50% तुम्ही वाटा घ्या. म्हणजे एक प्रकारे बहुसंख्याक हिंदूंवरती हा राजकीय अन्याय होता. सावरकरांना तुमची जितकी लोकसंख्या आहे तितकं तुम्हाला वाटा द्यायला मी तयार आहे, पण त्याच्याहून जास्त वाटा देणं हे लोकशाहीचं तत्वज्ञान जे स्वीकारलेलं आहे अख्ख्या जगाने त्याच्या विरुद्ध आहे. आणि ह्यासाठी सावरकरांना आवश्यकता भासली ती हिंदू संघटनेची, कारण हिंदूंवरती ते फक्त हिंदू आहेत म्हणून अन्याय होत होता. आणि म्हणून सावरकरांनी एक तात्कालिक किंवा टेम्पररी पॉलिसी म्हणून सावरकरांनी हिंदुत्व मांडलं. सावरकरांचं एक पत्र सांगतो, त्या पत्रात सावरकर असं म्हणतात, जेव्हा मुसलमान आपलं इस्लामत्व, ख्रिश्चन आपलं ख्रिश्चनत्व सोडतील तेव्हा हिंदू आपलं हिंदुत्व सोडतील, आणि ह्या सगळ्या लोकांनी आपली तत्त्व सोडून सगळे मानवतावादी झाले तर हिंदू सगळ्यात आधी ह्यांच्या आधी मानवतावादी होतील. बाकी सगळ्या लोकांनी आपली तत्त्व म्हणजे आपली आयडेंटिटी जपून ठेवायची आणि फक्त हिंदूंनीच फक्त मानवतावादी व्हायचं, हा हे चुकीचं आहे. त्यामुळे सावरकरांचं ह्याच्यातनं धोरण काय होतं की आत्ता तात्कालिक परिस्थितीनुसार मला हिंदुत्व मांडणं आवश्यक आहे, पण माझं आदर्शवादी धोरण आहे, माझं अंतिम ध्येय जे आहे ते माझं मानवता हेच आहे. मानवतेकडे जाताना मला ह्या पायऱ्या फॉलो करणं आवश्यक आहे, नाहीतर काय होईल की हिंदूची ओळख पुसली जाईल. म्हणून सावरकरांनी हिंदुत्व म्हणजे काय होतं की हिंदू कोण आहेत ह्याची ती व्याख्या होती. त्या हिंदू कोणच्या व्याख्येचा भारतीय नागरिक कोण आहे आणि भारतीय देशभक्त कोण आहे याच्याशी काही संबंध नाही आहे.